कोलकाता येथील महिला डॉक्टरच्या हत्येच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा पांढरकवडा आणि पांढरकवडा डॉक्टर्स असोसिएशन द्वारा उपविभागीय अधिकारी पांढरकवडा व पोलीस स्टेशन पांढरकवडा येथे निवेदन। इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा पांढरकवडा शाखेचे डॉक्टर यांनी आज पांढरकवडा येथे आर.जी. कार मेडिकल कॉलेज येथील पदव्युत्तर पदवीधर महिला डॉक्टरवर केलेल्या अमानुष पाशवी बलात्कार व निर्घृण हत्येच्या दुःखद घटनेचा तीव्र निषेध केला। आर.जी. कार मेडिकल कॉलेज कोलकाता येथे घडलेल्या या जघन्य गुन्ह्यामुळे संपूर्ण वैद्यकीय वर्गाला मोठा धक्का बसला आहे। इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा पांढरकवडाने महिला डॉक्टरच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला। अशा प्रकारची अनुचित घटना किंवा गुन्हा घडू नये याकरिता करावयाच्या उपाययोजनांबद्दल इंडियन मेडिकल असोसिएशन आणि पांढरकवडा डॉक्टर्स असोसिएशन यांनी आपल्या मागण्या सरकारला कळवण्याकरिता उपविभागीय अधिकारी पांढरकवडा व पोलीस स्टेशन पांढरकवडा येथे निवेदन सादर केले। सदर निवेदनातील मागण्या पुढील प्रमाणे आहेत। देशभरातील रुग्णालय सेफ झोन घोषित करावेत। सर्व प्रमुख शासकीय रुग्णालय मोठ्या खाजगी रुग्णालयामध्ये पोलीस छावण्या आणि पुरेशी सुरक्षा व्यवस्था असावी। निष्पक्ष कसून तपास आणि दोषींना शिक्षा, सेफ झोन, परिभाषित सुरक्षा उपाय आणि डॉक्टरांविरुद्धच्या हिंसाचारावरील केंद्रीय कायद्याची आमची मागणी आम्ही तुमच्यासमोर मांडतो। आम्हाला आशा आहे की दुःखद घटना लक्षात घेऊन तुम्ही आमच्या मागण्यांचा विचार कराल। अशा आशेचे निवेदन सादर करण्यात आले। निवेदन देण्याकरिता इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा पांढरकवडा शाखेचे संपूर्ण डॉक्टर निवेदनाच्या रॅलीत सहभागी होऊ तीव्र निषेध दर्शविला। ही रॅली IMA पांढरकवडा आणि पांढरकवडा डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर श्री मयूर कडू यांच्या दवाखान्यापासून ते बिरसामुंडा चौक ते अग्रसेन चौक ते तहसील कार्यालय येथे संपली। तसेच डॉक्टर तरुणीचा सामूहिक बलात्कार करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली। ही घटना अतिशय निंदनीय आणि मानवतेला काळिमा फासणारी आहे। मागील काही वर्षांमध्ये अशा घटनांची पुनरावृत्ती होत आहे। अशा घटनांमुळे संपूर्ण देशातील डॉक्टर लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे आणि त्यांना त्यांचे काम करताना मानसिक तणाव आणि दहशत जाणवत असल्यामुळे रुग्ण सेवेच्या कार्यात अनेक अडचणी निर्माण होत आहेत। वरील सर्व घटनेचा निषेध म्हणून पांढरकवडा शहरातील सर्व पॅथीच्या सर्व डॉक्टरांनी एकमताने दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून 24 तासाचा कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेतला आला आहे। इंडियन मेडिकल असोसिएशन द्वारा आवाहनित संपूर्ण राष्ट्रव्यापी संपामध्ये पांढरकवडा शहरातील पांढरकवडा डॉक्टर्स असोसिएशन संपूर्णपणे सहभागी आहे। यामुळे शहरातील रुग्णांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल संपूर्ण डॉक्टर असोसिएशन दिलगिरी व्यक्त केली आहे। इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा पांढरकवडा आणि पांढरकवडा डॉक्टर असोसिएशन यांनी दिनांक 17 ऑगस्ट रोजी होणाऱ्या 24 तासाच्या राष्ट्रव्यापी बंदामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल जनतेची माफी मागून जनतेकडून सहकार्याची अपेक्षा केलेली आहे। प्रतिनिधी न्यूज 24 आपकी आवाज। कलकत्ता येथे महिला डॉक्टरांसोबत जे झालं त्या घटना ह्या वारंवार घडत आहेत, त्या यानंतर घडायला नको यासाठी आम्ही प्रशासनाला सर्व डॉक्टरांनी मिळून निवेदन दिलेलं आहे। तरी प्रशासनाने योग्य पाऊल उचलून सर्व महिला डॉक्टर आणि सर्व डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न करावे अशी आमची अपेक्षा आहे, जेणेकरून रात्रीपाळीमध्ये अत्यावश्यक रुग्णांना सेवा देताना महिला डॉक्टरांना आपली सुरक्षा करण्यासाठी प्रशासनाची मदत मिळावी यासाठी आम्ही निवेदन दिलं आहे। आमची अपेक्षा आहे की प्रशासन नक्की याबद्दल विचार करून आमच्या सुरक्षिततेसाठी, डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी योग्य पाऊल उचलतील अशी माझी अपेक्षा आहे। धन्यवाद।